नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट अभ्यासा, त्या ठिकाणी तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। प्रश्न पहिला अ, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। 4 गुणांसाठी 4 विधाने देण्यात आलेली आहे। आपण उत्तरांसहित विधाने वाचू। 1. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली। 2. भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। 3. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली। 4. विधान, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या 193 आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा। 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 स्पष्ट करायचे आहे, पण आपण 3ही विधाने स्पष्ट करणार आहोत। बघा, 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला कारण भारताच्या शेजारील चीन हा अण्वस्त्र सज्ज देश आहे। चीनच्या मदतीने पाकिस्तान ही अण्वस्त्र होऊ पाहत होता। भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती। शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भारताने 1974 मध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला। दुसरा प्रश्न, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे कारण भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत। भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे। आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली। भारतीय जनतेचा दर्जा सुधारला। 3. विधान, 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला कारण हुंड्यासाठी अनेक स्त्रियांचा बळी जात असे। 1984 साली 1961च्या कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कडक केला। या प्रकारची चौकशी झाल्यावर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते, म्हणून 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा। कोणत्याही 2 संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत 4 गुणांसाठी। 1. पोटगी, एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे याला पोटगी असे म्हणतात। पोटगीच्या अधिकारामुळे घटस्फोटित स्त्रियांचे जीवन सुसह्य बनते। दुसरी संकल्पना, अवकाश संशोधन। केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इलेक्ट्रिकल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर सोर्स रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधनात अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले। 3. नकाराधिकार, एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न तिसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी। 1. जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात अधिक 5 तास 30 मिनिटे फरक आहे। 2. अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार आहेत। 3. प्रश्न, कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचा जनक मानले जाते? उत्तर, ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचा जनक मानले जाते। 4. प्रश्न, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय?
180 अंश रेखा वृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा होय. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न. टिपा लिहा. 3 दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 टिपा तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायच्या आहेत. 1. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाग इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. दुसरी टीप आहे अर्थव्यवस्थेची कार्य लिहा. उत्तर. कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे, कमीत कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन हाती घेणे, सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे. आणि तिसरी टीप आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात सुसूत्रता येते. वेळ आणि वाऱ्याच्या समायोजनेच्या गरजेतून आंतरराष्ट्रीय वाररेषेची गरज निर्माण झाली. या वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. बघा, तिघांपैकी कोणत्याही 2 टिपा लिहायच्या होत्या.